हाय मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत सावरगाव मायंबा येथील मच्छिंद्रनाथ बडे बाबा यांच्या दर्शनासाठी. पहा, ही गर्दी खूप लांबून गर्दी झालेली आहे. तर चला जायचंय आता आपल्याला पुढं. बघू पुढं अजून किती गर्दी आहे. चला तर आता आम्ही निघालेलो आहोत पुढे. बघू पुढे किती गर्दी येते. ह्या माझ्या सासूबाई पण सोबत आहेत. खूप सारे दुकान वगैरे खूप लांबून लागलेले आहेत. बघू चला आता. बघा, हे प्रवेशद्वारामध्ये आलेलो आहोत आपण. गाडीमध्ये उतरलोत. गाडी लावलेली आहे खूप लांब. खूप सारे स्टॉल वगैरे आलेले आहेत. पब्लिक तर खूप जास्त जाम आहे. बघा ही गर्दी आता. चला आता जवळ जवळ यायला लागलोत मंदिराच्या. 11 वाजलेले आहेत. आरतीचा टाइम 12 आहे. तोपर्यंत आता लाईनीमध्येच थांबावं लागणार आहे आपल्याला. चला आता. थोडा प्रसाद घेतलाय पेढ्यांचा. बघू आता पुढे अजून. हे बघा, लाईनीला लागलेलो आहोत आम्ही आता. खूप जाम झालेलं आहे. मुखदर्शनासाठी पण फुल गर्दी आहे. आताशी आम्ही लाईनीला लागलोय. इतकं जाम झालं की श्वास सुद्धा घेता येत नाहीये. बडे बाबांचं इतकं सत्व आहे. पहा ही गर्दी. 8 लाईनी आहेत, अशा 8 लाईनी फुल जाम आहेत. पहा ही गर्दी. पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. अक्षरशः उभं सुद्धा राहता येत नाहीये. आता आरती चालू झालेली आहे. हे बघा, आता आम्ही दर्शनासाठी जवळ आलतो तोपर्यंत हे वाऱ्यावाले आले. त्यांना पुढे जावं लागलं. इथं सगळं बाहेरचं जे काय असेल अंगात शिरलेलं वगैरे, बाहेरची बाधा वगैरे, ते सगळे बडे बाबांच्या दारात आल्यावर निघून जाते. यामुळे बराच टाइम गेला. आरतीचा टाइम होता, त्यामुळे हे सगळ्यांच्या अंगात वारा आलं. त्यामुळे सगळ्यांना पुढे जाऊन द्यावं लागलं. चला आता आपण पण पुढे चाललोय. आता आलोय आपण जवळ आरती संपत आलीये. मंदिराचं काम चालू आहे. समाधी पुढे आहे. इथे पादुका मांडलेल्या आहेत. पादुकांचं दर्शन घेऊन पुढे जाता येते. समाधीकडे जाता येत नाही सध्या काम चालू असल्यामुळे. आरती संपली आता. दर्शन घेऊयात. चला आलोय आता जवळ आपण. आज गर्दीच एवढी होती की तुम्हाला काहीच दाखवता आलं नाहीये. बाहेर जाण्यासाठी एकदम जाम झाले होतो. माणसं बघा एकदम वरती सुद्धा उभे आहेत. आज पौष अमावस्या, वर्षातली पहिली अमावस्या आहे 2026 मधील. इथे सावरगावची आज जत्रा असते. आरती संपलेली आहे आता. पब्लिक चालली पुढे. आपण पण जाऊयात. ते पहा पुढे जे ऑरेंज कलरचे जे शिखर दिसतंय ते मच्छिंद्रनाथ बाबांचा आपल्या दरबार आहे. तिथे बाबांची समाधी आहे. इथं लाखो नाथ भक्त दर्शनासाठी आलेले आहेत. चला आपण पण दर्शन घेऊयात आता पादुकांचे. हे पहा, हे आहे आपल्या बाबांचा दरबार. इथं मागितलेली इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. इथं लाखो भाविक खूप लांबून दर्शनासाठी येतात. इथे भूत प्रेत, बाहेरची बाधा सगळं निघून जातं. इथे समाधी आहे ही पुढे बघा. चला दर्शन घेऊयात आपण आता. बोला ओम नमो आदेश.
दर्शन घेतोय आता. चला दर्शन घेतले आता आपण पुढे निघालेलो आहोत. खूप गर्दी आहे. सर्वजण मागे येऊन ढकलत आहात. आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. इतकी प्रचंड गर्दी वाढलेली आहे की मुंगीपेक्षा सुद्धा जास्त माणसं दिसत आहेत. आज तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवायचा होता, पण आता आज शक्यच नाहीये कुठं जाणं, त्यामुळं दाखवलं नाही. नेक्स्ट पार्टमध्ये नक्की तुम्हाला सगळं दाखवून देईन. आज खूप जास्तच गर्दी आहे. मगाशी तर एवढी गर्दी नव्हती दर्शनाला जायच्या टायमिंगला. आता फुल जाम झाले. आरती झाल्यामुळं जाणारं पब्लिक तेवढंच आहे आणि येणारं पण पब्लिक तेवढंच आहे. डोळेच नजरच पुरा नाही डोळ्यांची, इतकं लांबपर्यंत माणसं आहेत. तिकडे पलीकडे होम असतो, तिकडं जायचं होतं आपल्याला, पण तिकडं जाताच येत नाहीये. तिकडे महाप्रसाद पण असतो, पण जायचं होतं आम्हाला, पण आता गर्दीमुळं काही चान्सच भेटत नाहीये. आम्ही दर्शन घेऊन रिटर्न निघालेलो आहोत पुढे. चला आता बाहेर निघालोयत. बघा ही गर्दी. नजर पुरत नाही हो इथं. हे बघा इथं दुकानं वगैरे सगळे जाम झालेत आता. आरती झालेली आहे तरी येणारं पण पब्लिक तेवढंच दिसतंय आणि जाणारं पण तेवढंच दिसतंय. आता आम्ही रिटर्न निघालोयत. दर्शन झाले. आता आपण मगाशी प्रवेशद्वारातनं आलतो तिथून आता बाहेर निघालेलो आहोत. माझ्या सासूबाई पण सोबत आहेत. आता थोडंसं नाश्ता करतोत. भेळ घेतलीये, भेळ खातोत आता. भूक लागली, खूप वेळ झाला लाईनीला उभं होतो. महाप्रसाद करायचा होता पण काय नशिबात नव्हता वाटतं. मकाचं कणीस घेते आता थोडं. एक मकाचं कणीस घेतलंय. पुढं कुठतरी बसून खाता येईल. गरम गरम मकाचं कणीस घेतले आता. बघा हे दुकान वगैरे लहान मुलांसाठी ते भरपूर लागलेले आहेत. खूप मोठा परिसर आहे नाथबाबांचा. जागा भरपूर आहे इथं. हे दुकानं वगैरे बघा तुम्ही सगळे. आज सावरगावची जत्रा आहे का काय ते न सांगता यायचं, पण गर्दी आज भरपूर होती. पौष अमावस्या होती, वर्षातली पहिली अमावस्या. चला पुढे जाऊयात. बघा अजून पुढे दुकानं वगैरे स्टॉल आहेत, भरपूर सारे लागलेले आहेत आज. लहान मुलांसाठी खेळण्या, लेडीजसाठी खूप सामान वगैरे आलेलं आहे आज खरेदीसाठी. सासूबाईन मी बघतोयत. ऊन पण भरपूर पडलं होतं. त्यांना म्हटलं आईस्क्रीम आणा, ते आईस्क्रीम आणायला गेलेत आता. आईस्क्रीम खातील ते. आता त्यांनी आईस्क्रीम आणली, आईस्क्रीम खातायत. सासूबाईंना आज उपवास होता, त्यांना पण दिली आईस्क्रीम. नंतर महाप्रसाद नशिबात नव्हता असं म्हटलं, पण पुढे जाऊन आम्हाला महाप्रसाद भेटला. तिथं नेमका भात संपलेला होता. लापशी खाल्ली, कढी पिलोत. मस्तपैकी मिस्टरांनी गुलाबजाम पण आणले नंतर. खूप गर्दी, पंक्ती आज भरपूर होत्या. आम्ही बाहेर निघाल्यामुळे आतमध्ये भरपूर पंक्ती बसलेल्या होत्या, पण आम्ही बाहेर निघालो गर्दीमुळे. बाहेर एक पंगत भेटली आम्हाला. इथे महाप्रसाद घेतलाय आता. पुढे जाऊयात आता.
चला पुढे आलोत. पुढे परत भात भेटला आम्हाला. मसाले भात खायची इच्छा होती. बाबांनी ती पण इच्छा पूर्ण केली. मसाले भात नशिबात होता, भेटला आम्हाला खाण्यासाठी. महाप्रसाद घेऊ. चला आता पुढे. इथे शिरा व मसाले भात होता. माझ्या मुलीसाठी चप्पल घेतोय आम्ही. खूप स्टॉल होते, तिला खूप आवड आहे. बाहेरच्या वस्तू आणल्या होती, खूप खुश होते. बघा ही गर्दी आता इथं जरा कमी दिसतंय, पण पुढे भरपूर जाम आहे. आता आलोय आम्ही गाडीच्या जवळ. गाड्या किती आहेत बघा, ही माणसं किती आहेत. पुढं फुल जाम झालेलं आहे. बघा आता आम्ही गाडीतून बसलोय, पण गाडी कशी निघन याचा आम्हाला प्रश्न पडलाय. आमचं 1 वाजता दर्शन झालेलं आहे. 2 वाजलेत, आम्ही गाडीतच आहेत अजून. आणि समोर ज्या गाड्या दिसतायत ना, ह्या 1 तासापासून उभ्याच आहेत. इकडे डोंगरांनी गाड्या चाललेल्या आहेत. लाईन बघा किती लांबपर्यंत लाईन आहे. मोटरसायकली तर डोंगरातूनच गेल्या. जवळ आम्ही 1.5 तास झालं गाडीत बसलेलो आहोत. चला मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत. यावेळेस तुम्हाला सगळं मंदिर परिसर दाखवायचा होता, पण गर्दीमुळे ते काही शक्य झालं नाही. पुढच्या अमावस्येच्या वेळेस आम्ही तुम्हाला सगळं दाखवूत. चला आता बोला ओम नमो आदेश. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.